भारत भिसे जेके प्रतिनिधी। आज आपण सद्यस्थितीमध्ये कळसपूर या गावामध्ये आहे, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ। आपण ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी जेकेचं जे कपाशीचं बियाणं लावलेलं आहे ते त्यांना कसं वाटलेलं आहे। तर मामा नमस्कार। नमस्कार। तुमचा परिचय सांगा एकदा। माझं नाव अरुण माणिकराव बोबडे, गाव कळसपूर, तालुका कळंब, जिल्हा। मोबाईल नंबर सांगा तुमचा। 90228869। बरं, तुम्ही जेके 9555 ला याची लागवड किती तारखेला केली? लागवड दिनांक 16 जून 2024 ला। लागवड किती पाकिट लावले तुम्ही? मी जेके 95 4 पॅकेट आहे, अजून जेके 6 पॅकेट आहे, जेके 34 6 आहे। या दोन्ही वाणाची जेव्हा तुम्ही लागवड केली, तुम्हाला लागवड केल्यानंतर याची उगमता कशी वाटली? उगवण क्षमता छान आहे, म्हणजे 95 या वर्षी निघाली, नाही वर्षी निघत म्हणजे 80-75च राहते, या 95। आता या कंडिशन मध्ये उगवण पासून तर आतापर्यंत प्लॉटवर किती फवारण्या झाल्या? या प्लॉट 4 फवारण्या केल्या तुम्ही, आणि खत किती? खत 2 फेर झाले। 2 फेर खत झाले। काय वाटलं तुम्हाला इतर वाहनात आणि आपल्या जेकेच्या 95 मध्ये काय विशेष वाटलं? जेकेची 55 जी आहे बोंडाची साईज चांगली आहे। कशी वाटली त्याला? पण जवळ आहे, 6-7 बोंडाची सिरीज येते। जर आपण इतरांच्या तुलनेत रोग प्रतिकार क्षमता जर तुलना करतो मग कशी वाटली याची? रोगराई जास्त आली का? आतापर्यंत तर नाही आली, आता सध्या येत नाही। काय भविष्यात काय वाटते? चांगलं उत्पादन असं वाटते? साला मनात देईल। इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता की पुढील वर्षी तुम्ही हे वाल पाहिजे की नाही पाहिजे? 95 लावायला काही हरकत नाही, एक वेळा लावून बघायला काही हरकत नाही। शेतकऱ्यांना मी सुद्धा आवडतो की आपण सुद्धा आपल्या मध्ये जेकेचं येणाऱ्या पुढील हंगामामध्ये 95-55 आणि अनुभव घ्या।